नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. मी सविता. तर बघा आजचा बेत काय आहे. आता इथे ना कढईमध्ये ना मस्त थोडंसं तेल टाकून घेतलं, 1 चमचा जिरे टाकले, 1 कांदा असं चिरून टाकलाय, छान भाजून घेतला, 3-4 हिरव्या मिरच्या टाकल्या, थोडासा लसूण अद्रक टाकून छान भाजायचं. इथे 5-6 काजू टाकले, ते पण टाकून मस्त असं भाजून घेतलंय ना. आपण 2 टोमॅटो इथे बारीक चिरून घ्यायचे, ते पण हे मसाल्यामध्ये टाकायचे आणि छान भाजून घ्यायचे, कारण आपण बनवणार आहोत आज मटर पनीर. तर आज आपला मटर पनीरची भाजीचा बेत आहे, म्हणून हा मसाला छान इथे भाजून घेतला. थोडंसं पाणी टाकायचं आणि वाफ द्यायची. वाफ दिल्याने पूर्ण कच्चा पण निघून जातो आणि आपली भाजी एवढी टेस्टी भन्नाट होते ना, खूपच जास्त टेस्ट येते भाजीला. तर हे ना बघा, आता हा मसाला आहे ना छान मिक्सरच्या जारमध्ये टाकून घ्यायचा आणि थोडंसं पाणी टाकायचं आणि छान बारीक पेस्ट करून घ्यायची. तर लगेच आता त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं, 2 दालचिनीचे तुकडे टाकायचे ना, आपला ओला वाटाणा, शेंगा मस्त सोलून घ्यायच्या आणि दालचिनीने ना त्या वाटाण्याला खूप छान फ्लेवर येतो, म्हणून असे परतून घ्यायचे आणि थोडंसं पाणी टाकायचं, एक वाफ द्यायची, कारण एकसारखा सगळा वाटाणा शिजला जातो. इथे 2 चमचे ना मटर पनीरचा मसाला, 1 चमचा काळा मसाला, 1 चमचा लाल मसाला, लाल काश्मीरी मिरची पावडर 1 चमचा, असे मसाले घेऊन छान पाण्यात मिक्स केले. 2 चमचे इथे मी तूप टाकले, थोडंसं तेल टाकलंय. आता याच्यामध्ये ना आपला वाटलेला सगळा मसाला छान टाकून द्यायचा आणि व्यवस्थित परतून घ्यायचा. तेल सुटेपर्यंत हा पण परतून घ्यायचा आणि हा मिक्स केलेला मसाला त्याच्यामध्ये टाकून दिला, तो पण छान परतून घेतला. चवीप्रमाणे मीठ टाकायचं. व्यवस्थित मसाला आपला इथे परतून झाला की सगळं आपली जी मसाल्याची भांडी असतात ना, ते सगळं पाणी व्यवस्थित त्याच्यामध्ये आपल्याला जेवढं हवं तेवढं टाकून द्यायचं. आता बघा आपली भाजी एवढी टेस्टी भन्नाट होणार आहे. आता मस्त वाटाण्याला पण एक वाफ दिली. वाफ दिल्यानंतर बघा ते पण छान टाकून द्यायचे, मस्त परतून घ्यायचे ना, आपल्याला पाहिजे तेवढं पाणी याच्यामध्ये टाकून द्यायचं. लगेच आता एक साईडला आहे ना त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि आपण पनीर आपल्याला ज्या शेपमध्ये हवे ना त्या शेपमध्ये असे त्याचे तुकडे करून घ्यायचे आणि छान ते पण फ्राय करायचे. थोडं मीठ, लाल मिरची पावडर टाकायची आणि व्यवस्थित त्याला फ्राय करायचं, कारण हे ना भाजीमध्ये हे पनीर खायला खूप जास्त टेस्टी लागतं. म्हणून हे छान इथे फ्राय केलं आणि भाजीमध्ये त्याला आता आपण टाकून द्यायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली मटर पनीरची भाजी कशी झाली आहे हे नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. आणि आता बघा हे पनीर छान फ्राय झालं की हे पण भाजीमध्ये टाकून द्यायचं, कारण ही भाजी बघा जेव्हा आपण हॉटेलमध्ये कधी मटर पनीरची भाजी किंवा कोणत्या फंक्शनला लग्नामध्ये खातो ना, त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त टेस्टी झाली होती बरं का. आणि थोडीशी कस्तुरी मेथी मी इथे टाकली आणि 10 मिनिटांनी आपली भाजी अशी रेडी झाली आहे. मग जेवायला घ्यायचं आणि जेवायला तुम्ही पण यायचं. बाय.